चाणक्य नीती. चाणक्य नीती काय आहे बघा पुढे. धनिक श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचम पंच यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत. म्हणजे काय, जिथे धनाढ्य लोक, धनाढ्य म्हणजे श्रीमंत लोक, शास्त्रार्थ जाणणारे पंडित, त्याला आपण काय म्हणतो भट, ब्राह्मण, शासन व्यवस्था, नदी, तथ्य, वैद्य, या 5 गोष्टी नाही तिथे एकही दिवस राहू नये. म्हणजे श्रीमंत लोक शेजारी कसे पाहिजे, श्रीमंत लोक, जिथे श्रीमंत लोक राहतात, जिथे शास्त्र जाणणारे राहतात, जिथे शासन व्यवस्था आहे, जिथे नदी आहे, पाण्याची तर गरज आहे प्रत्येकाला, म्हणजे नदीही पाहिजेच, किंवा वैद्य, वैद्य म्हणजे डॉक्टर पाहिजे. या 5 गोष्टी जिथे नाही तिथे एकही दिवस राहू नये, चाणक्य सांगतात. म्हणजे याचा भावार्थ काय, तर जिथे जीवनावश्यक सुविधांचे महत्त्व सांगितले आहे, व्यक्तीला माणूस म्हणून सुख शांतीने जगण्यासाठी काही मूलभूत सुविधांची गरज असते. मग मूलभूत सुविधा कुठली? पहिली आहे अर्थव्यवस्था. जिथे धनिक आहे, याचा अर्थ जिथे व्यापारी, उद्योग आहे. बघा, काही जर गोष्टी आपल्या संसारामध्ये लागतात तर आपण खरेदी कुठे करणार? जिथे व्यापारी, जिथे व्यवसाय आहे तिथेच खरेदी करू शकतो ना. मग जिथे खरेदी करायला आपल्याला मदत होते, जवळच असेल तर. आता कुठे जर राहत असेल तिथं काहीच नाही, तिथं राहण्याचा अर्थ नाही. म्हणून सांगतात चाणक्य, व्यापार उद्योग आहे, भरभराट आहे, उपजीविकेचे भरपूर साधने आहेत. बघा, म्हणजे तिथे नोकरी मिळण्याचा पण संभव असतो. संकटकाळी धन व्याजाने देणारे महाजन आहेत. काही जर आपल्याकडे वस्तू सोन्याची असेल, संकटकाळीमध्ये सांगितलं तर ते गहाण ठेवून त्याच्यातून पैसे काढून ते, म्हणजे ती वेळ असते ती आपण काढू शकतो, असं असतं. अशा ठिकाणी अर्थव्यवस्था चांगली असल्याने व्यक्तीची काय होईल? प्रगती होईल. आध्यात्मिक उन्नती. आता जिथे खाण्यापिण्याचा झालं, व्यापार, पैसा झाला, आता आध्यात्मिक उन्नती. आध्यात्मिक म्हणजे परमेश्वराबद्दल माहिती असणं. बघा, संसारासोबत परमार्थ असेल, चाणक्यांनी सुद्धा सांगितलं आहे, संसारासोबत परमार्थ असेल तर. आध्यात्मिक उन्नती. जिथे शास्त्रार्थ जपणारे महान पंडित आहेत, जिथे पूजापाठ आहे, प्रामाणिक सदाचारी लोक आहेत, नीती अनितीचा तिथे चाड आहे, अशा धार्मिक ठिकाणी व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होऊन तिला निश्चितच मनशांती लाभू शकते. कोणाला असं वाटेल घरात काही अशांत वातावरण आहे तर तो काय करेल? पूजापाठ, हवन कोणाला विचारून करेल? स्वतः करेल का? नाही, तर पंडिताला विचारून, ब्राह्मणाला विचारून करेल. जिथे महान पंडित आहे, जिथे महान ब्राह्मण आहे, अशा ठिकाणी. आणि जिथे लोक सदाचारी राहतात, सदा म्हणजे चांगलं आचरण करणार. आता शासन. शासन म्हणजे काय? जिथे राजा आहे, पाहिजे ना शासन चांगलं असेल तर, किंवा प्रभावी शासन प्रणाली आहे, तिथे कायदे, कानून, न्यायदान, अपराधाला दंड या गोष्टी नक्कीच असतील. बघा, अशा ठिकाणी व्यक्ती निश्चितच सुरक्षित राहील. नदी. जिथे नदी आहे तिथे पाणी आहे, हिरवळ आहे, शेती आहे. नदी असल्याने शेती पण करता येते, शेतीला पाणी नदीतून घेता येते. धनधान्य, पशु पक्षी, दूध व्यवसाय, दूध दुभते असेल, सुबत्ता असेल, अशा ठिकाणी व्यक्ती कसा असतो? सुखी आणि समाधानात असतो, समाधानात राहील. आरोग्य. जिथे वैद्य, हकीम किंवा डॉक्टर आहे तिथे रोग प्रतिबंध होईल, रोगांवर इलाज होईल, रोगांवर उपचार होईल.
अशा ठिकाणी व्यक्ती बिनधास्तपणे जीवन जगू शकतो. म्हणजे याच्यातून बोध काय घ्यायचा आहे तर चांगली अर्थव्यवस्था, धार्मिक वातावरण, प्रभावी शासन यंत्रणा, मुबलक प्रमाणात पाणी आणि वैद्यकीय उपचार या समाजात असेल तर तो समाज नक्कीच यशस्वी असेल. ही चाणक्याची नीती आहे. पुढे आपण पुढचं जर बघायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चाणक्याचं काय आहे मत आणि चाणक्याच्या मताशी आपण संबंधित आहोत का, तर प्रत्येकाने कमेंट करा की चाणक्याचं मत प्रत्येकाला आवडतो. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबायला विसरू नये, कारण ह्या गोष्टी आपल्या संसारात अवेलेबल पाहिजेच.